मुख्यमंत्री फडणवीसांच्या तंबीनंतरही गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच। जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नाही असं बोललो होतो, हे खरं आहे। पडळकरांचं जयंत पाटलांवर पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। माझे हातपाय तोडण्याची भाषा करतात। ईश्वरपूर की वाळव्यात येऊ, तारीख आणि वेळ सांगा। गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटलांना खुलं आव्हान। जयंत पाटील, मी तुमच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं? मंगळसूत्र चोरी या टीकेला उत्तर देताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली। राज्य सरकार दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करणार। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। ही नियम निकष लावायची वेळ नाही, तातडीनं सरसकट कर्जमाफी जाहीर करा। खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा। धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती, कुठेही वसुली करू देणार नाही। धाराशिवमधील 27 शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस मिळाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। हल्ला बनावट असं फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये कुठेही म्हटलं नाही। लवकरात लवकर फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेसमोर आणणार। क्लोजर समरी रिपोर्टवर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। फडणवीसांकडून मुंबईतील नवरात्रोत्सवाला भेटी। प्रसाद लाड यांच्या मंडळाकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5.5 लाख, तमिळ सेल्वन यांच्याकडून 10 लाख, किरीट सोमय्यांकडून 30 लाखाचा आणि मिहिर कोटेचा यांच्या ट्रस्टकडून 25 लाखांचा निधी। दसरा मेळाव्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे युतीची घोषणा होण्याची शक्यता। मेळाव्यात विचारांचं आदानप्रदान होऊ शकतं। राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासंदर्भातील प्रश्नावर राऊतांचं सूचक वक्तव्य। कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि कुटुंबातील 10 बँक खाती पोलिसांनी गोठवली। आता पैसे वापरता येणार नाहीत। घायवळ सध्या लंडनमध्ये असल्याची माहिती। आयुष कुमकर हत्या प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकरचं अनधिकृत घर भुईसपाट। आंदेकर टोळीची दहशत मोडीत काढण्यासाठी पुणे पोलिसांसह महापालिकेची संयुक्त कारवाई। एसटी महामंडळाकडून दिवाळीत 10% हंगामी भाडेवाढ। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ लागू असणार। वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बस वगळता इतरांसाठी निर्णय लागू।